कंगना राणावतनं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे ही भेट आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तर नाही ना, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना राणावत 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगतात। या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय। कंगनाचे वडील अमरदीप राणावत यांनी या बातमीला शिक्कामोर्तब केलंय, कारण कंगना भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पुढील वर्षी म्हणजे अर्थात 2024 साली लोकसभा निवडणूक लढवणार आहे। अमरदीप राणावत यांनी दिलेल्या माहितीनुसार कंगना फक्त भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे, परंतु ती कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे मात्र पक्षच ठरवणार आहे। रविवारी कंगनानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची कुल्लूमधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली आणि तेव्हापासून कंगना भाजपाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। अशातच आता ती पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलंय। तर कंगना अनेकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दिसते। बऱ्याचदा ती राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेत असते, पण निवडणूक लढवण्याबद्दल आजपर्यंत स्पष्ट उत्तर देणं टाळलं जायचं। आता मात्र तिच्या वडिलांनीच ती राजकारणात येणार असल्याचं सांगितलंय, पण कंगनानं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दरम्यान ती कोणत्या जागेवरनं खासदारकीची निवडणूक लढवणार हे पाहायचंय।